कालिदासांच्या लक्षात आला त्यावेळेला कालिदासांनी सांगितलं, राजेसाहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ऐका. काय तुमचा प्रश्न आहे, बाई जर विधवा आहे तर विधवा बाईच्या कपाळावर कुंकवाचा टिकला कसा? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हटली ऐका. नमित होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा, हे पाहुनी विस्मय फार वाटे, सिंधूर बिंदूर विधवा ललाटे. ऐका, कालिदासाने सांगितलं, राजेसाहेब जी बाई मंदिरातनं बाहेर येत होती ना, ही बाई विधवा होती हे 100% खरं आहे. पण ज्या वेळेला ती बाई महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला गेली ना, त्या बाईच्या आधी कोणीतरी मंदिरामध्ये दर्शन करायला गेलं होतं. जी आधी गेलेली व्यक्ती होती त्या व्यक्तीनं महादेवाच्या पिंडीवरती त्या ठिकाणी लाल रंगाची असणारी मसुरीची डाळ अर्पण केलेली होती. बाईनं जेव्हा महादेवाच्या पिंडीवर मस्तक टेकवलं त्यावेळेला मस्तक नेमकं त्या डाळीवर टेकलं आणि डाळ कपाळाला चिकटली. बाई तशीच मंदिरातनं बाहेर आली आणि लांबून पाहत असताना लाल रंगाची असणारी मसुरीची डाळ तुम्हाला कुंकवाच्या समान भासली. बाई विधवा आहे, बाईच्या कपाळावर कुंकवाचा टिकला नाही, मसुरीची डाळ चिकटलेली आहे. हे तुमच्या प्रश्नाचं